नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका छान आणि नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये आणि तिथे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला किती छान छान असे लाकडाचे 18व्या आणि 19व्या शतकातले खूप छान छान अशा वस्तू आहेत। तर त्याच्या मागचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे देईलच, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये जाण्यासाठी अशी काहीशी छोटीशी बोळ लागते। त्या बोळमधून गेल्यानंतर आपल्याला नातूबाग म्हणजे शुक्रवार पेठेचा काहीसा भाग हा ओळखला जातो। या ठिकाणीच हे राजा दिनकर केळकर म्युझियम आहे। तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत राजा दिनकर केळकर संग्रहालयाजवळ आणि हे आहे त्याचं मेन एंट्री गेट। तर मेन एंट्री गेटमधून मध्ये गेल्यानंतर आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि या ज्या म्युझियमची वेळ आहे तर ही सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उघडं असतं। आणि या ठिकाणचं मेन वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये चार्ज पे करावा लागतो आणि जर तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ शूट करणार असाल तर त्याचेसुद्धा तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी वेगळे पे करावे लागतात। तर या ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी कंपल्सरी आपल्याला 100 रुपये पेच करावेच लागतात, कारण की ते आपण पे केल्यानंतर आपल्या हातामध्ये एक बँड सारखं देतात, ते आपण घातल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ शूट केला तर कोणीही आपल्याला काहीही म्हणू शकत नाही। तर या ठिकाणापासून चालू होतं ते म्हणजेच हे म्युझियम आणि या ठिकाणी छान छान असं बारीक नक्षीकामसुद्धा केलेलं आहे। आणि ह्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत तर ह्या सगळ्या मूर्ती 18व्या आणि 19व्या शतकामध्ये सापडलेल्या या सगळ्या मूर्ती आहेत। कोणती मूर्ती कोणत्या शतकामध्ये सापडलेली आहे तसंच त्यासोबतच तिचं नाव ह्या सगळंसुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सुरुवातीला या सगळ्या आजूबाजूला म्हणजेच दोघी साईडने वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि सोबतच तुम्ही वरती बघू शकता किती छान असं बारीक नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे। खांबांवरती सुद्धा छान असं लाकडांच्या खांबांवरती सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे आणि ह्या दोघी साईडला ज्या मूर्ती आहेत तर त्या काही मूर्ती एकदम छान म्हणजेच ओरिजिनल रूपामध्ये ह्या मूर्ती आहेत किंवा काहींचे जे हात किंवा पाय असं काहीसं थोडंसं खराब झालेलं या मूर्तींचं झालेला आहे। तर या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यात जास्त अशी गर्दी बघायला भेटली, कारण की हे खूप असं मध्ये हे म्युझियम आहे तरीसुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती। पण जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर जवळपास 3 ते 4 तास या ठिकाणी काढून या, कारण की या ठिकाणी बघण्यासारखं खूप जास्त असं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही 1 तास 1.5 तास जर आलात तर तुम्हाला पूर्ण बघायला व्यवस्थित असं मिळणार नाही। तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवातीला संगमरवरी मूर्त्या होत्या आणि या ठिकाणी ही विष्णूंची 16व्या शतकातली ही दगडामध्ये कोरलेली एकदम बारीक कोरीव काम केलेली अशी छान अशी मूर्ती आहे। चला तर मग राजा दिनकर केळकर म्युझियम या मागचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तू संग्रहालय म्हणून ओळखलं जातं। हे संग्रहालय सन 1896 ते 1990 पुण्यभूषण पद्मश्री डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारलं आहे। संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव दिलं आहे। या संग्रहालयाची सुरुवात सन 1920 मध्ये झाली। आपले पिढीच्या चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला। अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील आपल्या नाना चिजा जमा केल्या। विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजिफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाणे, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध संपन्न होऊ लागला। कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला। 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाड्याच्या साऱ्या दालनातून वाढवले गेले आहे। राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनोद्गार काढले होते। या ठिकाणी तुम्हाला राणी महलमधले खिडक्यांचे कमान म्हणजेच या ठिकाणी त्या कमान छान अशा बारीक नक्षीकाम केलेल्या बसवलेल्या सुद्धा आहेत। तसंच इथं
तुम्हाला हत्ती, जसं की राजवाड्यामध्ये किंवा एखाद्या मेहेलमध्ये ज्या प्रकारे सगळ्या लाकडाच्या वस्तू ठेवलेल्या असतात, जसं हत्ती किंवा मग ज्या ज्या आपल्याला वापरण्याच्या वस्तू असतात, तर त्या सगळ्या वस्तूंचं या ठिकाणी संग्रहालय केले गेलेलं आहे. तर तो फक्त हत्ती नसून त्या ठिकाणी ते धान्य साठवण्याचं एक त्यांचं ठिकाण होतं. तसंच इथे एक सुंदर अशी संगमरवरी गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा होती. आणि या ठिकाणी दरवाजे किंवा मग खिडक्या, ज्या प्रकारचे दरवाजे एखाद्या मेहेलमध्ये वगैरे असतात, तशाच प्रकारचे दरवाजे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि त्याचं जे नक्षीकाम असेल तर ते अतिशय सुबक किंवा एकदम बारीक असं या ठिकाणी आहे. तर ज्या प्रकारे आपण समई वगैरे लावतो, तर तशाच प्रकारे या ठिकाणी लाकडाची दीपस्तंभ म्हणजेच मोठा असा प्रशस्त समईसारखं, पण ते लाकडाचं अशा प्रकारचं या ठिकाणी होतं. दिनकर गंगाधर केळकर हे नेमकं होते तरी कोण? तर दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच मराठीत अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी होते. राम गणेश गडकरी हे त्यांचे काव्यगुरू होते. दिनकर केळकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेला एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूपसुद्धा आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराशेजारी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलाखाली एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूप आहे. पुलापासून मोठा नदीच्या उजव्या तीरावरून शनिवारवाड्याच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला हा स्तूप दिसतो. हा स्तूप कुणाकुशल कारागिराने तयार केला असेल असं जाणवतं. हा दगडी स्तूप तळाशी चौकोनी असून त्यावर 2 अष्टकोनी टप्पे आणि सर्वात वरती शिवलिंग आहे. बाजूला 4 स्तंभ असून त्यावर 16 मूर्ती आहेत. पायाशी कासव, शंख आणि आदी शुभचिन्ह सुद्धा आहेत. कोनशिलेवरील माहितीनुसार हा स्तूप गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या 2 मुलांनी 1928 मध्ये उभारला. गंगाधर केळकर यांचे निधन 20 ऑगस्ट 1928 रोजी झाले. पूर्वीच्या काळी आतापेक्षा सुद्धा छान असं कोरीव काम करून वस्तू बनवल्या जात असत, जसं की कपाट, दरवाजे, खिडक्या किंवा मग आपल्या आरशासाठी सुद्धा छान अशी फ्रेम या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ह्या सगळ्या वस्तू कुठल्या शतकातल्या आहेत आणि कुठे आपल्याला सापडलेल्या आहेत, तर हे सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर जसं की ही बघा, ही खिडकी तर ही पाटण, गुजरात या ठिकाणी भेटलेली आहे आणि कुठल्या शतकातली आहे तर हे सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. तसंच दरवाजे, खिडक्या या ठिकाणी जे ग्राउंड फ्लोअरवरती एंट्री केल्यानंतर तुम्हाला काही मूर्त्या आणि दरवाजे, खिडक्या यांच्या फ्रेम, तसंच ज्या ठिकाणी धान्य भरलं जायचं तर त्या ठिकाणचं धान्य भरण्यासाठी हत्तीच्या आकाराची कोठी किंवा कोठारा असं काहीसं या ठिकाणी असायचं. तर मला या ठिकाणी सगळ्यात आवडलं ते म्हणजेच हे खिडकीची जो कोरीव काम केलेलं आहे, तर ते कोरीव काम या ठिकाणी मला सगळ्यात जास्त आवडलं. तसंच या ठिकाणी वजरीसुद्धा आहेत. वजरी म्हणजेच काय, तर शारीरिक स्वच्छता व तिचा उपयोग लक्षात आल्यानंतर मानवाने वेगवेगळ्या गोष्टींवर विचार व प्रयोग करून वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने शोधून विकसित केली. वजरीचा वरील पोकळ भाग घासण्यासाठी त्यांचा वापर करीत असताना मधुर मनोहर आवाज उत्पन्न व्हावा यासाठी धातूंच्या गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या साहित्यांपासून निर्माण केलेल्या विविध आकारांच्या अशा सुमारे 150 वजरींचा अतिशय सुंदर असा संग्रह या ठिकाणी आहे. आणि ह्या वजरी 18व्या आणि 19व्या शतकातली असून ह्या गुजरात येथे सापडलेल्या आहेत. तसंच या ठिकाणी चंदनी वस्तू 18व्या शतकातल्या सुद्धा आहेत. म्हणजे छान अशा बारीक कोरीव काम केलेल्या पेटी, म्हणजेच त्यामध्ये पूर्वीच्या काळी त्यांच्या सौंदर्य प्रसाधनं किंवा मग काही वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या जात असाव्यात असं वाटतं. तसंच हे जे आहे तर हे कुठल्या ठिकाणाहून आहे, म्हणजेच म्हैसूरमधून हे 18व्या शतकामध्ये सापडलेलं हे आहे.
तरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता इतकं सुंदर छान त्या पेटींवरती कोरीव काम केलेलं होतं. तसंच हे त्या काळातले चांदीचे दागिने आहेत. तर हे चांदीचे दागिने 18व्या शतकातले आणि 19व्या शतकातले हिमाचल प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी सापडलेले हे चांदीचे दागिने आहेत. तर पूर्वीच्या काळीसुद्धा किती छान असं दागिने छान असे घडवले जायचे असं यावरून आपल्याला समजतं. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर छान असं गळ्यातले वेगवेगळ्या आकाराचे किंवा मग डिझाईनचे मस्त असे जे आहेत तर हे दागिने तयार केलेले आहेत. सोबतच या ठिकाणी काही सोन्याचे सुद्धा दागिने होते, म्हणजेच की जसं गळ्यातलं वगैरे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशा बांगड्या, जसं की आताच्या काळामध्ये आपण जे बांगडी वगैरे असतो तर त्याला खालून छान असे लटकन असतात, तर पूर्वीच्या काळी तसे सुद्धा लटकन या ठिकाणी होते. आणि सोबतच इथे अंगठ्या कानातले, तर त्या डिझाईन ज्या आहेत तर त्या आजकालसुद्धा अजूनसुद्धा आता उलट जास्त ट्रेंडिंगला आलेल्या आहेत. तर इथं आहे ही 18व्या शतकातली गुलाबदाणी. तर ही जी गुलाबदाणी आहे तर ही पितळाची आहे आणि ह्या ज्या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत तर त्या आहेत अत्तराच्या कुप्या, म्हणजेच त्यामध्ये अत्तर वगैरे छान असं त्या काळीसुद्धा अत्तर होतं, जसं की आता आपण परफ्यूम वगैरे वापरतो तशा प्रकारचं. तर हे जे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये सापडलेलं आणि हे काचाचं असून हे 18व्या आणि 20व्या शतकातलं आहे. तर मला तेव्हा हे बघताना खूप असं वेगळं वाटत होतं. मी असा विचार केला की तेव्हाच्या काळातलं कसं काय एवढं आत्तासुद्धा आहेत. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत तर ही मूर्ती तर महावीरांची 10व्या शतकातली आहे. तर तसं तर ती थोडीशी म्हणजेच कुठे हात वगैरे मुडलेला असं थोडंसं ते खराब झालेलं आहे, पण अजूनसुद्धा ते आपल्याला बघायला मिळतं. हे आपलं खूप छान असं नशीब आहे. म्हणजेच एखाद्या म्युझियममध्ये किंवा संग्रहालयामध्ये छान असं त्यांनी ठेवलेलं आहे, दाखवलेलं आहे आणि कुठल्या काळातलं आहे तर हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित असं मेन्शन केलेलं आहे. तर हे आहे त्या काळातले कपाटं किंवा तिजोरी म्हणू शकतात. आणि सोबतच त्यांच्या राजवाड्यातले किंवा मग महलमधले हे आहेत ते म्हणजेच मूर्ती किंवा मग देवघर, छान छान अशा मूर्त्या या ठिकाणी आहेत. तर ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बघू शकता. ही गणपती बाप्पांची मूर्ती बघितल्यानंतर असं समजतच नाही की 18व्या शतकातली आहे की 19व्या, म्हणजेच इतकी चांगली ती कंडिशनमध्ये आहे. तसंच हा देवारा जो आहे तर हा लाकडाचा असून हा 18व्या शतकातला आहे आणि त्याची 18व्या शतकातसुद्धा जशी आता आपल्याला बघायला मिळते अगदी तशाच प्रकारची जी आहे तर ती छान अशी नक्षीकाम त्यावरती केलेलं आहे. आणि हे हत्तीसुद्धा आणि जे महलमध्ये वगैरे जे खांब वगैरे असतात महल बांधण्यासाठी तर ते सुद्धा इथे आणून ठेवलेले आहेत. तर हे आहेत गुंडाच्या गणपतीचे सिंदूर कवच. तर हे पुण्यामध्ये 20व्या शतकात सापडलेलं आहेत. तसं प्रत्येक ह्याच्यावरती तसंच त्यांचे जे जुने वस्तू होत्यात म्हणजेच तिजोरी, पेटी वगैरे, तर अजूनसुद्धा ह्या अशा प्रकारच्या पेट्या खेडेगावांमध्ये बघायला मिळतात. पण ज्या सध्याच्या कंडिशनमध्ये जे सिटीमध्ये वगैरे राहतात पूर्ण पहिल्यापासून, तर त्यांना ह्या अशा पेट्या वगैरे बघायला मिळणार नाही. तर हा देवारा जो आहे तर हा गुजरातमधला असून 18व्या शतकात सापडलेला आहे. तर इथे जे आहे ते सगळं बिलकुल 18व्या, 19 आणि 20 या 3 शतकांमधलं या ठिकाणी ठेवलेलं होतं. तसंच इथे तुम्ही बघू शकता जो उखळ किंवा वळवंटा असतो तर तो सुद्धा या ठिकाणी ठेवला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये आहे.
तसंच या ठिकाणी 18व्या आणि 19व्या शतकातील दरवाजे सुद्धा आहेत। दरवाजासोबतच या ठिकाणी त्या काळातील खुर्च्या, चरखा आणि सोबतच हे नंदी सुद्धा आहेत। म्हणजेच मंदिराच्या बाहेर त्या काळामध्ये सुद्धा नंदी ठेवला जात असावा। तर हा चरखा जो आहे तर हा चरखा सुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये असून आणि पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या ज्या आहेत तर एखाद्या महलमध्ये किंवा मग राणीच्या महालामध्ये अशा प्रकारच्या खुर्च्या किंवा राजाच्या महालामध्ये अशा प्रकारच्या ज्या खुर्च्या आहेत तर त्या असायच्या। तर त्या खुर्च्या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सोबतच हा जो आहे तर हा टेबल सुद्धा 19व्या शतकातला आहे। तर हे आहे राशीचक्र। तर हे राशीचक्र 20व्या शतकातलं असून या ठिकाणी एखाद्या चाक कसं असतं लाकडाचं तर त्या प्रकारे चाकाचं एक राशी जेवढ्या असतील तर त्यामध्ये छान असं डिवाईड करून आणि मग त्या आपल्या राशीनुसार त्याचं जे चिन्ह असतं तर ते चिन्हाचं सुद्धा या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे। सोबतच हे आहे ते म्हणजेच मीनाक्षी देवी किंवा काहीतरी असावं। तर हे 19व्या शतकातला आणि ही जी मूर्ती आहे तर ही लाकडाची आहे आणि ह्या लाकडाच्या याच्यावर किती छान असं कोरीव काम केलेलं आहे। तर ह्या त्या काळातल्या म्हणजेच 19व्या शतकातल्या केस विंचरायच्या किंवा मग व्यवस्थित करायच्या ह्या फण्या आहेत। म्हणजेच वेगवेगळे आकार, जसं आताच्या काळामध्ये जाड बारीक असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले कंगवे असतात तर त्या प्रकारचं हे जे आहे तर ह्या केस विंचरण्याच्या फण्या वेगवेगळ्या अशा आहेत। तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या फण्या किंवा मग वेगवेगळं जे केस विंचरण्याचं साहित्य आहे तर त्या काळातलं या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर ह्या ज्या फण्या आहेत तर ह्या धातूच्या फण्या आहेत। तर तुम्ही या ठिकाणी गेला आहात का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हे जे आहे तर हे एकूण 3 मजली असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं बघण्यासाठी वेळ लागतो। आणि हे बघा ह्या सुद्धा ज्या आहेत तर ह्या सुद्धा केस विंचरण्याच्याच वेगवेगळ्या फण्या आहेत। तर त्या पहिले ज्या होत्या तर त्या धातूच्या होत्या आणि ह्या हस्तिदंती फण्या आहेत। तर हे देवाचं मंदिर सोने आणि चांदीचं असून या ठिकाणी हे जे मंदिर आहे तर हे 18व्या शतकातलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्येच सापडलेलं आहे। सोबतच या ठिकाणी कुंकाचे करंडे आहेत। तर त्या काळी सुद्धा कुंकाच्या करंड्यांची छान छान अशी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन होती आणि हे कुंकाचे करंडे पितळाचे असे आहेत आणि हे कुंकाचे करंडे 18व्या शतकातले आहेत। आतापेक्षा सुद्धा पहिलेच्या काळामध्ये खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारचे कुंकवाचे करंडे वेगवेगळ्या वस्तू होत्यात। म्हणजेच आता सुद्धा आहेत आणि पहिलेच्या काळात खूप जास्त प्रमाणात होत्या। तर हे जे आहे तर हे सिंदूर दान आहे। म्हणजेच आपण आताच्या काळामध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये वगैरे लिक्विड किंवा मग तशा फॉर्ममध्ये असतं तरी ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये अशा प्रकारे हे आहेत। तर ह्या ज्या मूर्ती आहेत तर या सगळ्या मूर्ती वेगवेगळ्या आहेत आणि ही दास मारुतींची मूर्ती आहे आणि ही 18व्या शतकातली आहे। पण बऱ्याच काही मूर्तींचं बऱ्या प्रकारे नुकसान झालेलं आहे। म्हणजेच कुठे हात पाय वगैरे असं तुटलेलं दिसतं। पण त्या ज्या मूर्ती आहेत तर ह्या खूप जुन्या असल्या कारणाने त्यांची थोडीशी हाल वगैरे म्हणजेच आधीच्या काळी तरी झाल्याच आहेत। कारण आता इथे तर हे एका ठिकाणीच आहेत। तर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये संगमरवरी मूर्त्यांचं जे आहे तर भरपूर अशा आहेत। तर ही आहे मारुतींची 18व्या शतकातली आणि ही आहे श्री दुर्गा मातेची मूर्ती म्हणजे संगमरवराची। सोबतच हे आहे कार्तिया मार्दन गणपती बाप्पा आणि सोबतच हे आहे ते म्हणजे अर्धनारी नटेश्वर। बरेचसे जे नावं आहेत तर ते आपल्याला सुद्धा आणखी माहीत नाहीत। आणि या ठिकाणी आहे ते म्हणजेच पूर्वीच्या काळातले हंडे किंवा मग ज्या ठिकाणी ज्यामध्ये आपण पाणी किंवा मग ताटं वगैरे अशा प्रकारचं या ठिकाणी छान असं हे स्टोअर करून ठेवलेलं आहे। तर हे जेवणामध्ये आपण ज्या ज्या वस्तूंचा वापर करतो तर तशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी एकाच ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। तर हा बघा हा जो आहे तर हा लहान हंडा आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठा हंडा या ठिकाणी आहे। तर मध्यंतरी पितळाच्या वस्तू किंवा मग तांब्या पितळाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या बऱ्याचशा नष्ट होण्यात आल्या होत्या। पण आता त्या परत सगळेजण वापरण्यात चालू करतायत। म्हणजेच बरेचसे जण आता नवीन सुद्धा खरेदी करतात। तसंच हे जे आहे तर पाण्याचं गंगाळ म्हणा तर त्या गंगाळावरती सुद्धा खूप छान असं बारीक नक्षीकाम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। सध्या तरी अशा प्रकारचं एकदम छान असं डिझाईन केलेलं आपल्याला बघायला मिळत नाही। पण पूर्वीच्या काळी त्याला छान असं डेकोरेट त्या ठिकाणी केलेलं आहे।
तसंच पितळाचं जे आपण जेवणासाठी वगैरे ताट वापरतो, तर पानाच्या आकाराचं या ठिकाणी पितळाचं ताटसुद्धा आहे. आणि हे जे आहे तर हे पाणी भरण्याचे घडे किंवा मग आपण कळशी वगैरे म्हणतो, तर तशा प्रकारे या ठिकाणी हे ठेवलेले आहेत. तर पूर्वीच्या काळातलं जेवणाचं सामान म्हणजेच भांडे वगैरे कसे असायचे ते, आणि सोबतच असं वेगवेगळ्या सेक्शनमध्ये यांनी छान असं हे डिव्हाईड करून ठेवलेलं आहे. तर पहिले आपण बघितलं ते म्हणजेच जी राणी होती तर तिचं जे शृंगाराचं साहित्य होतं, जसं की केसांच्या फण्या, अत्तराच्या बॉटल वगैरे, तर हे सगळं एका मिररमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आता या ठिकाणी नंतर हे आपण जेवणासाठी ज्या वस्तू वापरतो तर त्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. तर हे आहे ते म्हणजे छोटे जे होते तर ते तूप वगैरे घेण्याचे भांडे, तर हे सुद्धा या ठिकाणी ठेवलेले होते. तर शक्यतो आपल्या पाहण्यामध्ये असतं ते म्हणजेच फक्त गंगाळ किंवा मग जो पाणी गरम करायचा बंबा वगैरे असतो, तर तो तरी खेडेगावांमध्ये आजकाल बघायला मिळतो. म्हणजेच आता तो सुद्धा कमी कमी होत गेलेला आहे. पण जे एकदम सिटीमध्ये वगैरे राहतात तर त्यांना ते सुद्धा आणखी माहीत नाही. तर सोबतच हे बघू शकता, इथे लिंबू आपण जे रस काढतो तर ते आता सध्याच्या काळामध्ये स्टीलमध्ये किंवा मग प्लॅस्टिकमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल होते. तर पूर्वीच्या काळामध्ये ते अशा प्रकारे लाकडाचं सुद्धा मिळायचं. तसंच वरण वगैरे आपण जे घोटतो तर त्या मोठ्या मोठ्या छान अशा रव्या, आणि हे मंदिरामध्ये गणपतीची मूर्तीसुद्धा त्यांनी या ठिकाणी तशीच तशी ठेवलेली आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू म्हणजे जसं की शेव तयार करण्यासाठी कुठलं यंत्र वापरतात किंवा मग शेवया किंवा मग असं वेगवेगळं जे आहे, तर या ठिकाणी बघू शकता हे सोऱ्या म्हणजेच आपण शेव चकली वगैरे पाळू शकतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी असे लाकडाचेच त्या काळामध्ये यंत्र होते. म्हणजेच एक प्रकारे मशीन जे आहे तर याचं वेगवेगळं नसता स्टील तेव्हा नव्हतं. तर हे बघा, हा शेवगाय म्हणजे सोऱ्या, तरी हा जो आपण आता अजूनसुद्धा आपण त्याला सोऱ्याच म्हणतो, म्हणजे ज्याच्यामधून आपण शेव चकली असं सगळं काही बनवू शकतो. सोबतच आपण शंकरपाळे वगैरे कट करतो तर त्याचे जे आकार असतात तर ते कापणे असं म्हणतात. तर तेव्हाच्या काळामध्ये त्याला कातणे असं म्हणत असावेत, म्हणून तिथे असं कातणे असं लिहिलेलं होतं. आणि इथे लिहिलेलं होतं हे नारळाचं. नंतर असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या वस्तू बघून थोडा तरी असा मनामध्ये विचार येतो की हे प्रत्येक म्हणजेच की त्यांनी त्या काळामध्ये किती विचार करून या गोष्टी लाकडापासूनच छान अशा बनवलेल्या आहेत. आता तरी बऱ्याचशा वस्तू बनवण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी मशनरींचा वापर होतो, पण तेव्हाच्या काळामध्ये ते स्वतः त्या सगळ्या वस्तू बनवायचे. म्हणजेच किती छान अशी गोष्ट आहे. आता खूप जास्त असं ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी जे आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळते. पण त्या काळामध्ये त्यांना स्वतः हे जे पत्र्यांचे जेव्हा कळशी वगैरे असतात किंवा हे बंबे, तर ते स्वतः त्यांना हाताने तयार करावे लागत असत. तर या ठिकाणी ह्या सेक्शनमध्ये पूर्ण किचनचं आहे. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे भाजी चिरणारी स्त्री. तर म्हणजे भाजी चिरण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पावशी आपण जे म्हणतो किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांनासुद्धा छान असं कोरीव काम त्यांच्यावर सुद्धा केलेलं आहे. म्हणजेच लहान मोठ्या जर जास्त प्रमाणात कडक वगैरे वस्तू असेल तर ते सुद्धा त्याच्यासाठी. आणि ही जी लास्टला होती तर तिलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं छान असं डेकोरेशन म्हणून किंवा मग कोरीव काम त्याच्यावर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर आता इथे बघू शकता हा जो विळा आहे तर त्याच्यावरती मोराचे आकार, आणि नंतर मग चिरलेली भाजी टाकण्यासाठी सुद्धा त्यांनी छान असं पुढे ठेवलेलं आहे. आणि सोबतच हे जे आहे डब्बे, तर हे डब्बे मसाल्याचे असावेत. तर अशा प्रकारच्या या ठिकाणी वेगवेगळ्या छान अशा वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्यात. आणि इथे बघू शकता म्हणजेच आताच्या काळामध्ये जसं एखाद्या स्टँडमध्ये छान छोट्या छोट्या बॉटल असतात, तर तेव्हा लाकडाच्या अशा बॉटलसुद्धा होत्या. तर परत या ठिकाणी बंबा, चूल या सगळ्या वस्तू या ठिकाणी आहेत. आणि जसं पूर्वीच्या काळामध्ये दही किंवा दूध असं वरच्या काळी म्हणजे वरती टांगलेलं असायचं, त्याला शिंकाळी असं म्हणायचे, तर ते सुद्धा या ठिकाणी टांगलेलं आहे. आणि चूलसोबत मातीचे भांडेसुद्धा या ठिकाणी आहेत. तर ह्या जुन्या काही गोष्टी पूर्ण नष्ट झालेल्या आहेत, आतासुद्धा बऱ्याच वरती आलेल्या आहेत. जसं की आपण एखादं दगडीचं आपण हे घेतो कुटण्यासाठी, किंवा मग जे पितळाचे भांडे नष्ट झालेले होते तर ते भांडे आपण घेतो. मातीचे भांडे बरेचसे जण आता वापरतात.
आणि ते खूप जास्त आता बाजारामध्ये सध्या विकायला सुद्धा आहे, जसं की मातीचा तवा, मातीची बॉटल, असं बरंचसं जे आहे तर हे सगळं आपल्याला आजकाल सहज उपलब्ध होतं. तसंच चटणी किंवा मसाला वाटण्यासाठी आताच्या काळामध्ये आपण मिक्सरचा वापर करतो, पण तेव्हाच्या काळामध्ये म्हणजेच अजूनसुद्धा बरेचसे जण ज्यांना खूप कधी-कधी स्पेशल असं खाण्याची इच्छा असते, तर पाट्या वळवंट्यामध्ये किंवा मग दगडीमध्ये छान असं जे आहे तर ते कुटतात आणि त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी लागते. तर तेव्हा चटणी वाटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दगडाचे किंवा दगडाचेच म्हणजे छान असे खलबत्ते असायचे. तर आताच्या काळामध्ये आपण सहजासहजी जास्त काही असं मोजत नाही, पण आताच्या म्हणजेच शेर वगैरे आहे, तर तेव्हाच्या काळामध्ये मीठ मोजण्यासाठी वेगळं किंवा मग एखादं धान्य मोजण्यासाठी वेगळं, असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे आहे तर मोजणीचे हे होते. तर ते वेगवेगळ्या आकारामध्ये पत्र्याचे वगैरे असे त्यांना छान असा आकार दिलेला, अशा प्रकारचे जे आहे तर ते मोजणी अशी होते. तर त्यांना मोजणी म्हणायचे आणि त्यांची जे नावं आहेत तर त्यांना काय म्हणतात लहान मोठं, जसं की पायली वगैरे, तर ते सुद्धा नावं या ठिकाणी एका ह्याच्यात मेन्शन केलेले आहे. तर ही जी परात आहे तर ही परात छान अशी वेगवेगळ्या म्हणजेच एकदम त्या परातीवरती सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. तर या ठिकाणी मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा एकदम छान असं प्रत्येक गोष्टीवरती प्लेन नसून त्याच्यावरती छान छान असं नक्षीकाम बारीक केलेलं किंवा डिझाईन म्हणू शकता. तर ते तेव्हासुद्धा एवढं छान अशा पद्धतीने करायचे आणि आत्तापेक्षासुद्धा तेव्हाच्या काळामध्ये छान असं बारीक जे आहे तर नक्षीकाम त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती केलेलं असायचं. म्हणजेच घरामध्ये तरीसुद्धा आपण ज्या वस्तू वापरतो किंवा मग ते आपण खिडकी, दरवाजे वगैरे लावतो तर त्यावरती नक्षीकाम करतो. पण जे स्वयंपाकाचं जे साहित्य आहे किंवा किचनमधलं तर त्यामध्ये सुद्धा त्या वस्तूंवरती सुद्धा छान असं नक्षीकाम केलेलं असायचं. तर हा देव्हारा जगन्नाथ शंकर शेट यांचा आहे आणि हा देव्हारा 19व्या शतकातला आहे. म्हणजेच त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या महल जे काय असेल तर त्यांच्या महलामध्ये सापडलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचं बऱ्याचशा ठिकाणी नावंसुद्धा दिलेली आहेत की हा कोणाचा आहे वगैरे. शतक तर त्यांनी दिलं आहे की 18व्या शतकातला आहे की 19व्या, पण या ठिकाणी हा जो देव्हारा आहे तर तो जगन्नाथ शंकर शेट यांचा होता, तर त्या ठिकाणी तसं त्यांनी मेन्शन केलेलं होतं. त्यासोबतच छान छान अशा फुलदाण्या ज्या आहेत तर त्यासुद्धा किती सुंदर आहेत. म्हणजेच ही फुलदाणी बघून तर मला तरी नाही वाटलं की ही फुलदाणी 19व्या शतकातली वगैरे असेल असं, पण तिथं लिहिलेलं होतं तर असेल एखाद्या वेळेस, म्हणजेच एवढं काही सांगू शकत नाही. आणि सोबतच ह्या ज्या फुलदाण्या आहेत तर ह्या 19व्या शतकातल्या असून त्या सिरामिकच्या आहेत. तर सिरामिक प्रत्येकाला माहीतच असेल. आणि हे जे आहे तर हे मला असं वाटतं हे पाणी भरण्याचे जे आहेत तर हे आपण एखाद्या वेळेस मोठे मोठे हंडे म्हणू शकतो, तर हे ते आहेत. आणि हे आहेत ते म्हणजेच घोडा वगैरे लावून मग त्याच्यामध्ये बसायसाठी. आणि हे मूर्ती ज्या आहेत तर ह्यासुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना वगैरे घेतलेलं असं मूर्ती, तर ह्या प्रत्येकी म्हणजेच वेगवेगळ्या त्यांचे नावं वगैरे या ठिकाणी लिहिलेले होते. तसंच हे आहे ते म्हणजेच धान्य पेरण्याचं वस्तू. तर आताच्या काळामध्ये आपण सगळेजण म्हणजेच मशीन ट्रॅक्टरद्वारे जे आहे तर पेरणी करतो, पण तेव्हाच्या काळामध्ये ट्रॅक्टर वगैरे काही नव्हते. तर अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा आकाराच्या ज्या वस्तू होत्या तर त्याने धान्य पेरलं जात असायचं. आणि हे आहे ते म्हणजेच नागकन्या छत. तर हे नागकन्या छत जे आहे तर हे लाकडापासून तयार केलेले आणि हे सावंतवाडी म्हणजे जवळपास कोकणाच्या आसपास हे सापडलेलं आहे. तर ह्या ज्या मूर्ती आहेत तर एखाद्या राजांच्या किंवा मग थोर काहीतरी काम केलेलं अशा यांच्या आहेत ह्या मूर्ती, असं मला वाटतं. पण त्या ठिकाणी एवढं काही मेन्शन केलेलं नव्हतं. आणि हे आहेत त्या म्हणजेच ह्या अशा छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या त्या काळातल्या पगडी. तर आतासुद्धा ह्या पगडी सध्या वापरण्यात येतात बरेचसे जण लग्नामध्ये किंवा मग एखादा छान आउटफिट जर केला असेल तर त्यावरती सूट होईल अशी छान अशी पगडी जर प्रत्येकजण घालतात. आणि आहे ते म्हणजेच घागरा. तर प्रत्येक वस्तू इथे या ठिकाणी आहेत. आणि तेव्हाच्या काळामध्ये महलामध्ये किंवा एखाद्या राजाच्या घरामध्ये छान असं हे गालिचा वगैरे टाकलेला असायचा. तर तशाच प्रकारचे गालिचे वगैरे या ठिकाणी ते सुद्धा आहेत. आणि ते सुद्धा 18व्या आणि 19व्या शतकातले असून त्यांची जी डिझाईन आहे तर ती बघून तर खूप छान असं वाटत होतं.
तर ज्यांना कुणाला छान छान अशा खूप जुन्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला आवडत असतील तर हे जे संग्रहालय आहे किंवा मग हे म्युझियम आहे तर हे नक्की बघायला जाऊ शकतात. तसंच दरवाजांवरती जे आपण तोरण वगैरे लावतो आतासुद्धा, तर तोरणसुद्धा या ठिकाणी तेव्हाच्या काळातलं आणि आत्ता जशा प्रकारची ज्या प्रकारे डिझाईन वगैरे असते तर त्याच प्रकारची डिझाईन तेव्हासुद्धा होती. आणि म्हणजेच ह्या सगळे जे आपण तोरण म्हणा किंवा काही म्हणा तर गालिचा ज्या प्रकारच्या आत्ता गालिचांवरती डिझाईन असते तर तशाच प्रकारची जी आहे तर ती डिझाईन तेव्हासुद्धा होती. तर तुम्हाला आवडते का जुन्या अशा काहीतरी वस्तू किंवा मग एखादं म्युझियम बघायला, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच या ठिकाणी फोटोसुद्धा ठेवलेले आहेत. तर ही जी आहे तर ही चादर आहे, म्हणजेच आपण एखादं बेडशीट वगैरे म्हणू शकतात. तर ह्या ज्या आहेत तर ह्या कठपुतल्या तर तेव्हाच्या काळामध्ये आपल्या टी व्ही किंवा एंटरटेनमेंटसाठी काही नव्हतं तर अशा प्रकारच्या कठपुतल्यांचा डान्स किंवा मग हे जास्त जे कठपुतलीचं आहे तर हे जास्त करून गुजरातमध्ये याचा उगम झालेला आहे. आणि अजूनसुद्धा ह्या कठपुतल्या बरेचसे जण छान असं नाचवतात, म्हणजेच बोलतात वगैरे किंवा मग एखाद्या आवाजाने ॲक्टिंग करतात. सोबतच या ठिकाणी लहान मुलांचे कपडेसुद्धा आहेत आणि ब्लाऊज असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी वस्तू आहेत. आणि कठपुतल्यांचे जे आहे तर हे खूप जास्त प्रकारात आहेत, म्हणजेच प्रत्येक पायावर, हातावर किंवा तोंडावर त्यांना छान अशा बारीक दोऱ्या बांधलेल्या असतात आणि ते व्यवस्थित असं हँडल करतात आणि ते आपल्याला असं वाटतं की हुबेहूब आपल्याशी बोलत आहेत. आणि गाण्यांवरती त्यांना छान असं नाचवतात सुद्धा. तर हे जे आहेत तर यासुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी छान बारीक कोरीव काम केलेल्या वस्तू आहेत. तर हे आहेत ते म्हणजेच मण्यांचे पंखे, म्हणजेच हवा घालण्यासाठी वगैरे आपण पंखे तयार करतो तर तशा प्रकारचं. आणि ह्या साड्या, तर साड्यांची डिझाईन वगैरे बघून असं वाटतं की हे आपल्या आत्ताच्याच साड्या वगैरे आहेत की काय. आणि ही आहे शेला, म्हणजेच ती पण साडीच आहे पण एखाद्या साडीचा प्रकार वगैरे असावा असं मला वाटतं. तर आपण एखाद्या दुकानामध्ये जातो तर त्या दुकानामध्ये वगैरे कशा प्रकारच्या साड्या अशा छान ठेवलेल्या असतात दाखवण्यासाठी की कशा प्रकारच्या डिझाईन वगैरे आहेत. तर त्याच प्रकारच्या डिझाईनसुद्धा, म्हणजेच सेम डिझाईन ज्या आहे बुट्टी वगैरे तर तशाच प्रकारच्या आहे. पण ह्या ज्या साड्या वगैरे होत्या तर ह्या 18व्या आणि 19व्या शतकातल्या आहेत असं बघून तर नाही वाटत आहे, पण अगदी सेम तशाच प्रकारची डिझाईन वगैरे या ठिकाणी होती. आणि आत्तासुद्धा जे साड्यांचं ज्या प्रकारे कॉम्बिनेशन केलं जातं अगदी त्याच प्रकारचं कॉम्बिनेशन, म्हणजेच थोडंसं कुठं पदरचा भाग असेल तर वेगळं, नंतर मग छान अशी त्याला सूट होईल अशी छान डिझाईन, तर त्या काळीसुद्धा छान असं व्यवस्थित केलं जायचं. आणि हे आहे ते म्हणजे छान असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज. या ठिकाणची प्रत्येक गोष्ट म्हणाल तर बघण्यासारखी आणि नवीन काहीतरी आहे. फक्त ह्या ज्या साड्या वगैरे होत्या तर त्या बघून थोडंसं वेगळं वाटलं, कारण की आतासुद्धा ज्या प्रकारच्या साड्या आहेत तर त्याच प्रकारच्या साड्या या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. तर असं वाटलं की हे आत्ताच ठेवलेल्या आहेत की काय. पण ज्या कापडाची क्वालिटी म्हणा किंवा काही म्हणा तर ती असं बाहेरून बघून असं वाटत होतं की नाही हे तेव्हाचंच आहे. तर हे जे आहे तर परकर किंवा असं मग वरती जे घालायचे पूर्वीच्या काळामध्ये पोलकं वगैरे, तर आतासुद्धा बऱ्याचशा लहान मुलींना आषाढी एकादशी म्हणा किंवा काही म्हणा तर अशाच प्रकारचा छान असा त्यांचा लूक तयार करतात आणि प्रत्येकजण फोटोशूटसुद्धा करतात. तर पगडीचं एक महत्त्व म्हणाल तर ते सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि पुणेरी जी पगडी आहे तर ती फेमस आहे म्हणून त्यामुळे इथं पुणेरी पगडी असं लिहिलेलं होतं. आणि या ठिकाणी आहे ते म्हणजेच ह्या महालक्ष्मी, तर महालक्ष्मी तर सगळ्यांना माहीतच असेल की महालक्ष्मी म्हटलं म्हणजे गणपतीमध्ये वगैरे बसतात आणि त्यांना छान असं तयार करतात, एखादी स्त्री जशी छान तयार होते तर त्याच प्रकारे जे आहे तर महालक्ष्मींना तयार केलं जातं. अगदी त्यांना तशाच प्रकारे छान असं तयार केलेलं होतं. आणि हे जे आहे तर हे राजे किंवा मग ते तर हे जे घालायचे तर त्यांचंसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं होतं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तर हे जे हातपंखे वगैरे होते तर तेव्हाच्या काळामध्ये तर काही फॅन वगैरे नव्हते, सगळेजण हाताने हवा वगैरे घालायचे. तर त्या पंख्यांवरती सुद्धा छान असं बारीक नक्षीकाम किंवा मग डिझाईन. तर हे आहेत चर्मचित्रे. चर्मचित्रे म्हणजेच हे कुठे आढळतात तर आंध्र प्रदेश, नंतर केरळ, कर्नाटक आणि ओरिसामध्ये हे चर्मचित्रे असतात. म्हणजेच की एखादं आपण फोटोमध्ये किंवा याच्यामध्ये बऱ्यापैकी बघितलं असेल तर मेन म्हणजेच हे खूप विशेष होतं की हे जे आहे तर हे आहेत गोधडी. तर त्या काळामध्ये काही चादर, ब्लँकेट अशा प्रकारच्या हे नव्हते, तर हे जे गोधडी वगैरे होते तर ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे.
आणि हा आहे ते म्हणजेच घोडा होता। तर बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल की लहानपणी जे लहान मुलांना वगैरे खेळायला असायचे तर अशा प्रकारचे जे आहेत तर ते घोडे वगैरे असायचे आणि हे सुंदर असं हे जे आहे तर हे मण्यांचं छान असं केलेलं होतं। आणि हे जे आहे तर ते म्हणजेच पाकिटं वगैरे तर जे आणि साडीची किनार तर साडीची किनारसुद्धा इतकी सुंदर होती। आणि जे पहिलेच्या काळामध्ये लिहिताना वेगवेगळ्या वस्तूंचा वापर व्हायचा जसं की दंत लिखित असं वगैरे तर ते सुद्धा या ठिकाणी होते। जरी तर लिहिलेलं नसतं की हे काय आहे तर हे आपल्याला समजलं सुद्धा नसतं की याचा उपयोग काय असायचा, कारण की ते खूप विशेष होतं। म्हणजेच दौती आणि कलदाने असं या ठिकाणी लिहिलेलं होतं। तर म्हणजेच त्या वस्तूसुद्धा खूप छान अशा विशेष होत्या। म्हणजेच त्याच्यामध्ये शाई वगैरे भरलेली तर त्यालासाठी अशी डब्बी टाईपमध्ये मागे असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी होतं। तर हे आहेत कुलूप, तर कुलूपावर सुद्धा छान असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते बघू शकता तुम्ही वाघ, सिंह किंवा मग एखादी तलवार असे वेगवेगळ्या आकाराचे तेव्हाच्या काळामध्ये कुलूप होते। आणि कुलूप पितळी लोखंडी अशा दोघी प्रकाराचे कुलूप होते। तर हे ना पूजा साहित्यांचा वापर म्हणजेच हे जे आहे तर हे देव्हारा आहे आणि देव्हारा जो आहे तर हा देव्हारा पितळाचा आहे आणि त्याच्यामध्ये छान अशी मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे। आणि इथे आहे ते म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, तर भगवान श्रीकृष्णांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर अशा होत्या। आणि ह्या ज्या मूर्ती आहेत तर ह्या पितळाच्या वगैरे असल्यामुळे यांना काहीही असं झालेलं नाही आहे। फक्त की जे मूर्त्या ज्या आहेत तर ज्या संगमरवरी वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांचं थोडंसं खराब वगैरे त्या झालेल्या आहेत। आणि हे जे आहेत तर बालाजी अशा सगळ्या प्रकारच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची नंतर बालाजींची तर वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या ह्या सगळ्या मूर्त्या एकाच ठिकाणी यांनी ठेवलेल्या आहेत। तर हे आहे टांगते दिवे, म्हणजेच की आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा कशामध्ये आपण यांना छान असं टांगून ठेवतो आणि ते खूप छान दिसायला खूप छान असं दिसतं। तर ते टांगते दिवे आहेत। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या मूर्ती म्हणजेच की ज्या मूर्ती वगैरे आहेत तर सगळ्या मूर्ती त्यांनी अशा प्रकारे एकाच ठिकाणी छान अशा ठेवलेल्या आहेत। तसंच या ठिकाणी आहेत त्या म्हणजेच देवींच्या वगैरे मूर्ती, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या देवी किंवा मग सेम ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या जर सापडलेल्या आहेत तर त्यासुद्धा मूर्त्या त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तर बऱ्याचशा यापैकी मूर्त्या ज्या आहेत तर ह्या पितळाच्या मूर्त्या आहेत। आणि सोबतच तर ह्या ज्या आहेत तर ह्या गौराई वगैरे आहेत आणि गौराईंचे मुखोटे, तर जसं की आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा मग त्यांना छान असं नक्षीकाम केलेलं अशा प्रकारच्या गौराई ज्या आहेत तर त्या बाजारामध्ये सध्या मिळतात। तर तशाच प्रकारच्या मूर्त्यासुद्धा म्हणजेच गौराईसुद्धा या ठिकाणी आहेत। आणि ही जी आहे तर ही मोठी छान अशी प्रशस्त समई आहेत, म्हणजेच यामध्ये तुम्ही खूप सगळे छान असं जे दिवा प्रज्वलित करू शकता। आणि ह्या आहेत तर हे आहेत चमचे, म्हणजे जे आपण आताच्या काळामध्ये फक्त आपण अशा चमच्यांचा वापर फक्त एकाच वस्तूसाठी करतो की जेव्हा आपण एखादा अभिषेक वगैरे करतो किंवा मग पूजा करतो तर तेव्हाच आपण अशा प्रकारचं जे आहे तर ते चमच्यांचा तशा प्रकारचा वापर करतो। आणि तशाच प्रकारे इथे खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मस्त असं जे आहे तर हे डेकोरेशनचं आहे। तर तसंच हे जे आहे तर हे आहेत दीप म्हणजेच दिव्याचं। तर या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की जेव्हा जर आपण हे जर न बघता म्हणजेच किंवा त्यांनी तिथे लिहिलेलं वगैरे नसतं तर ते आपल्याला सहजासहजी एवढ्या कळलं नसतं किंवा समजलं नसतं की हे यांचा वापर कशासाठी होतो। सोबतच इथे तुम्ही बघू शकता जे आपण कात्री वगैरे जे यूज करतो तर त्यासुद्धा या ठिकाणी तेव्हाच्या काळातल्या आहेत किंवा मग त्यांचा वेगवेगळा उपयोग ते त्या काळामध्ये त्यांना माहीत असावं की कशासाठी। आता जसं की आपल्याला माहीत आहे तसं
तर इथं तशाच खूप सगळं आहे आणि एकसुद्धा यामधलं जे मोठं जे होतं की त्यांचे जे शस्त्र किंवा मग अवजारं होते तर ते सुद्धा एक फ्लोअर आहे. पण टाईम संपल्यामुळे म्हणजेच की संध्याकाळी जसं की मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी 6 वाजता हे म्युझियम जे आहे तर हे बंद होऊन जातं, त्यामुळे आम्हाला त्याचं शूट घेणं पॉसिबल झालं नाही. पण जर तुम्ही जात असाल तर आणि जर शूट करणार असाल किंवा जर तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे असतील तर तुम्ही थोडंसं लवकर जा, म्हणजेच जे आहे तर खूप छान असं तुम्हाला हे सगळं मस्त असं एक्सप्लोअर करता येईल. तसंच या ठिकाणी जे आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्यसुद्धा होते, जसं की तबला वगैरे, आणि हे सगळे जे वाद्य आहे तर यांचेसुद्धा नावं वगैरे या ठिकाणी लिहिलेले होते, म्हणजेच आपल्याला समजायला सहज जावं म्हणून. तसंच पेटी वगैरे हे सगळं या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि विणा, तर हे जे आहे तर ह्या बऱ्यापैकी ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या म्हणजेच नवीनसारख्याच वाटत होते जे वाद्य वगैरे होते ते. कारण की जे वाद्य आहे तर ते आताच्या सुद्धा काळामध्ये आपल्याला सहज बघायला मिळतात किंवा इझिली आपल्याला ते अवेलेबल होतात. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे फोटो फ्रेम वगैरे आहेत तर या फोटो फ्रेमसुद्धा त्या महलातल्या किंवा राजाच्या एखाद्या महालातल्या या सगळ्या फोटो फ्रेम या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणि या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला आपण जे बारीक म्हणजे छोट्या वस्तू आहेत त्यांना आपण हात लावू शकत नाही, कारण की मग ते असं सहज जे काय आहे तर ते खराब होतात किंवा मग ज्यांना आपण हात वगैरे लावू शकतो आणि खराब होणार नाहीत अशाच वस्तू त्यांनी बाहेर ठेवलेल्या आहेत, जसं की हंडे मोठे मोठे वगैरे. तर अशाच प्रकारच्या या ठिकाणी वस्तू आहेत. आणि हे जे आहे तर जे गादी वगैरे किंवा मग एका ठिकाणी असा छान असा लूक तयार केलेला होता की मस्तानी जी होती तर या मस्तानी महल जसं आहे तर हे छान असं गादी किंवा मग ज्या प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये एखादा महल वगैरे असायचा तर तशाच प्रकारचं या ठिकाणी छान असं सगळं हे बनवलेलं आहे. म्हणजेच एकदम झुंबर वगैरे सगळं लावून या ठिकाणी ते छान असं तयार केलेलं आहे. तर हे सगळं बघून, हे सगळ्यात ग्राउंड फ्लोअरला असून हे सगळं बघितल्यानंतर आपण महलाच्या बाहेरच्या साईडला पडतो. तर बाहेरच्या साईडला निघताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत तर त्या मूर्ती या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर हा पूर्ण महल जो आहे तर हा जवळपास 3 मजल्यांचा जो महल आहे तर तिघी मजल्यांवरती छान छान असं प्रत्येक गोष्टींचा छान असा उपयोग किंवा मग ह्या कशासाठी वापरल्या जायच्या पूर्वीच्या काळामध्ये. तर हा जो आहे सारीपाट, म्हणजेच की जे खेळाचं वगैरे असतं आपलं, आपण जसं आताच्या काळामध्ये सापशिडी वगैरे खेळतो तशाच प्रकारचं जे आहे हे होतं. तर हे जे आहे तर हा रथ आहे तर हा लाकडाचा रथ. आणि रथ जसं की मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त मला या ठिकाणची गोष्ट आवडली ती म्हणजेच प्रत्येक गोष्टीवरती छान असं नक्षीकाम वगैरे किंवा बारीक कोरीवकाम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये, या ठिकाणी नाही पूर्वीच्या काळीमध्ये वगैरे करायचेत. आणि आता सध्या तेवढं असं नाही. आणि जरी आपण कोणत्या गोष्टीचं छान असं बारीक कोरीवकाम वगैरे करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी पैसे सगळेजण आपल्याकडून घेतात. तर अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत एकदम छोट्या छोट्या वस्तूसुद्धा या ठिकाणी त्यांनी छान अशा संग्रहित केलेल्या आहेत. आणि आताच्या काळामध्ये आपल्यालाच काय लहान मुलांनासुद्धा अशा वस्तू बघायला खूप जास्त आवडतात. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्यामध्ये काही एक्सप्लोअर करण्यासाठी येत असाल तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा, कारण या ठिकाणी काही वस्तू ज्या आहेत तर त्या खूप छान अशा बघण्यासारख्या आहेत आणि बघितल्यानंतर खूप मस्त वाटतं. तर आता आपण या ठिकाणी जे आहे तर हे सगळं बघत जे आहे तर हे आपण बाहेरच्या साईडला बाहेर निघतो. तर हे ऑफिस आहेत, म्हणजेच की ते ऑफिसचे जे दरवाजे वगैरे होते तर ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि तिथं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे होतं हे छान असं मस्तानी महल किंवा मग राजा दीनानाथ केळकर संग्रहालय, अशा प्रकारचं हे पूर्ण असं संग्रहालय बघण्यासारखं खूप आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.